पुरुष हा पाण्यासारखा असतो. कधी तो वाहत्या पाण्यासारखा वाहत असतो, त्याच्या असंख्य जबाबदाऱ्यांबरोबर, दुःखांबरोबर, अडचणींबरोबर. कधी तो भासत असतो अगदी शांत निथळ पाण्यासारखा, शांतपणे लढत असतो त्याच्या अडचणींबरोबर, जबाबदारींबरोबर. कधी तो तक्रार करत नाही कुठल्याही गोष्टीची, कारण आपल्या कुटुंबाची तहान भागवणारा पानाडी असतो तो. व्यक्त होत नाही कधी तो सर्वांपुढे, कारण त्याला अनुभवाने शिकवलेलं असतं, तू पुरुष आहे, तू रडू शकत नाहीस, तू फक्त लढू शकतो. आणि व्यक्त व्हायचंच झालं तर व्यक्त होतो तो फक्त एकांतात. म्हणून पुरुष हा पाण्यासारखा असतो.